सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टिंग मधला फरक बघूया। सेव्हिंग म्हणजे काय? आपल्याकडे असलेले पैसे आपण कुठेतरी साठवून ठेवतो, इमर्जन्सीला कामात येतील म्हणून, सहजासहजी काढता येऊ शकले पाहिजे अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतो आणि नुसती रोकडा पडून राहण्यापेक्षा त्यात काहीतरी वाढेल म्हणून एफडी मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट, त्याला आपण सेव्हिंग म्हणूया। पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाने पैसा वाढवणे, काहीतरी उद्दिष्ट मनात ठेवून तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केली असणे, जसं मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग, घर घेणं, गाडी घेणं, यासाठी आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूया। आणि सेव्हिंग पेक्षा इन्व्हेस्टमेंटला महत्त्व का दिले? कारण इन्व्हेस्टमेंट जी केलेली असते ती आपला टॅक्स वाचवते, त्याच्यानंतर आपली संपत्ती तयार करते, किंवा आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील पण इन्व्हेस्टमेंटचा फंड आपल्याकडे आहे, याच्यामुळे एक आत्मिक कॉन्फिडन्स आपला जो वाढलेला असतो त्यानुसार आपली लाईफस्टाईल सुद्धा आपण मेंटेन करू शकत असतो। सेव्हिंग पेक्षा इन्व्हेस्टमेंटला जास्ती महत्त्व द्या, तुमचं लाईफ सुखकर होईल। कसं, कुठे, काय इन्व्हेस्टमेंट करायची याच्यासाठी आम्ही आहोत ना।